राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे पुंडलिका भगवान रामचंद्र महाराज की जय हनुमान की जय बालकृष्ण भगवान की जय पार्वतीश्वर महादेव हरि हरि श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः शंकर महाराज पार्वतीशी आता एकादशाध्याय महिमीशी तुझ सांगतो पर्यशी परम पवित्र कथेला आरंभ झाला आहे. यासाठी केला होता अट्टास, शेवटीचा दिवस गोड झाला. खरोखर भाग्य आहे. कथा कल्पतरू ग्रंथ लावून 9वा महिना चालू आहे. अधिक मासानिमित्त आपण कथा कल्पतरून करू या ठिकाणी आणि त्या निमित्ताने भव्य दिव्य सोहळा आपल्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठा आपल्यासाठी होत आहे. प्राण प्रतिष्ठा. तरी एक आपले ज्या गावात देशपांडे इंजिनियर साहेब होते आणि ते इंजिनियर साहेबांचा एक संकल्प होता या ठिकाणी नागवाला की ज्यावेळेस मात्र हनुमान मंदिराचा पाया चालू आहे त्यावेळेस पासून मात्र या ठिकाणी मी या ठिकाणी मात्र मार्गदर्शन म्हणून होतो या ठिकाणी. आणि त्यावेळी ते सांगितलं महाराज आता खूप खर्च झाला या ठिकाणी, पण भविष्यांतरी कालांतरी या ठिकाणी मात्र राम सीता लक्ष्मण आणि हनुमंताची मूर्ती मात्र पुढल्या बाजूला तुम्ही बसवावं आणि त्या निमित्तानं मात्र पुढे मी सज्जा सोडत आहे की प्रत्येक हनुमान मंदिरामध्ये त्याचे रामकांत दर्शन व्हावं असं आपल्या अपेक्षा आहे. पण आता होऊ शकत नाही. ही योगायोगाला तुमचं ज्यावेळेस मात्र भाग्य येईल त्यावेळेस मात्र तुम्ही करू शकता तुमची पात्रता आहे. पण भगवंताची कृपा आहे, आपली काही नाही. करता करणारा हनुमंतराया पाठीमागे इथं आणि तेला कार्य करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम गावले लोक 14 कांड करणारे अतिशय महान की ज्याच्यामधील कर्ता झाले आता गीता जी आहे 18 अध्यायाची गीता आहे आणि त्या 18 अध्यायामध्ये ज्यानं ऐकल ते कर्ता होऊ शकते महाराज. साबत 14 कांड करणारे माणसं जेवढे गीतेमध्ये विशेष महत्व आहे. भगवान विष्णूने लक्ष्मीला सांगायला सुरुवात केली. भगवान शंकर पार्वती
आणि त्या निमित्तानं ते लोक प्रत्येक दिवशी नाश्ता चहा पाणी अनेक प्रकारची सुखसोयी या ठिकाणी करत गेले महाराज. जेवढी तारीफ करावं मात्र तेवढं कमी. आपल्या गावात संपूर्ण एक नगरीमध्ये काया पालटून गेल्या. प्रत्येकामध्ये भक्ती आहे, प्रत्येकामध्ये विचार विनिमय राहिला आहे की आता ज्यावेळेस मूर्तीचं आगमन झालं त्यावेळेस आम्हाला फक्त एक 4-5 लोक घेऊन मात्र आणायचं होतं, पण त्या स्वरूप वेगळं होऊन गेलं. एकदम 100-200 लोक 2 मिनिटाच्या आत जमल्या गेले आणि रामचंद्र स्वतः कार्य करून घेतले महाराज या ठिकाणी. तितक्या प्रतिनं आपलं उद्याचं कार्य सकाळी ठीक 6 वाजता या ठिकाणी आपल्या भव्य दिव्य स्वरूपाची मिळवून मिळणार आहे. मग प्रत्येक जण आज रात्र तुमची नाही, आज रात्र भगवंताची आहे. मग उद्या सकाळी उठल्यावर चला समर्पण करणं, आपल्या दारापुढे आंघोळ टाकणं आणि या ठिकाणी मात्र जेव्हा मिळून भव्य दिव्य स्वरूपाची प्रत्येक जण हजर व्हायचं आहे. कळस घागरी घेतलेल्या बाया असं नाही, कुणी आरती घेतील, कुणी कळस घागर घेतील, कुणी असं मात्र मोठं एक तुळस घेतील, कोणी संघ टाकील की त्या सुद्धा शोभा आहे की ज्या अयोध्यामध्ये नरेंद्र मोदीनं कार्य केले होते आणि ते कार्य तुमच्या कर्तव्य गावच्या कर्तव्यानं गावची एक महान देणगीनं आणि त्याच्यामुळे कार्य सिद्धीला पार चालले महाराज. जेवढं तुम्ही तारीफ करा तेवढं कमी आहे. एक अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे. आता युट्यूब चॅनल चालू आहे की तुम्ही जे काही या ठिकाणी आता कार्य केला तुमचं प्रत्येकाची पावती आहे आणि ते पावती पूर्ण आपल्या भारत देशामध्ये करत आहे महाराज, पुऱ्या भारतामध्ये की तुमचं कार्य, तुमचं वाचन, तुम्ही ज्यावेळेस मूर्ती आणून त्या ठिकाणी त्याचं कार्य उद्या दिव्य भव्य शोभा देणार आहे ते तुमचं कार्य, तुमच्या गावचं महत्व की प्रत्येक माणूस त्या युट्यूब चॅनल तुम्हाला सांगणार या ठिकाणी की कोण कसा आहे, की चांगल्या प्रकारात आहे, की सर्व मात्र युट्यूब चालू आहे आता की प्रत्येकाने याचं शांत बसायचं, पूजा करायचं, एक असं चांगल्या प्रकारे चालू आहे. आणि सर्वच या ठिकाणी तुमचं भव्य दिवस स्वरूप आहे आणि करून घेणार हनुमंतपीर आहे. म्हणून या ठिकाणी आता काल म्हणजे एकाचा अध्याय म्हणजे 13 अध्याय सांगते रे, 14व्या अध्यायाचं महत्व सांगायला सुरुवात केली विशेष की त्या महत्व काय आहे. भगवान शंकर पार्वती माताला सांगून आले आणि लक्ष्मी माता इकडे असे विष्णू भगवंतांनी लक्ष्मीला सांगून सुरुवात केली. जन्मोजय राजा वैशंपायनाला सांगून आले आणि आपला मधुकर कवी तुम्हाला सांगून आले आणि स्वतः तुम्ही सर्व महेशाच्या मूर्ती प्रत्यक्षात महादेवाच्या मूर्ती आहात. तुम्ही तुझं जेवढं तारीफ करा तेवढं कमी आहे. इथे तुमचं प्रेम भावभक्ती आहे व सहज तुम्हाला सांगून जातो. या ठिकाणी ह्या मंदिरावर बर्फ आपल्याला थोडं कमी वाटले तर संजय, आता नाव त्याचं पूर्ण नाव तर सांगतो, एक मिनिटात ऐकून घ्या की प्रत्येक कामात किती उल्हास आहे आणि किती भयंकर प्रेम आहे. त्या प्रेमाचं खातीर मात्र लोकांची तुलना करणं शक्य नाही. प्रत्येक काळामध्ये न सांगता काम याच्याकडे होऊ लागले. म्हणून त्या संजयला असं वाटलं इतकं भव्य दिव्य लागणारा कार्यक्रम आहे तर आपण का कार्यक्रम करू नये असं विचार करून संपूर्ण या ठिकाणी सुनील कांबळे, बघा किती काय प्रेम आहे, त्याची काय भक्ती आहे. सुनील कांबळे राहणार नागलगाव. ह्या प्रत्येक पूर्ण 30 बल्ब आहे, 30 बल्ब हे जे बाहेरी बल्ब आहे 30 बल्ब आहेत. पण त्या सुनील कांबळे असं वाटलं की प्रत्येक बल्ब अतिशय महाग आहे आणि 6-6 महिन्याची 1-1 वर्ष गॅरंटी आहे, ते बल्ब आपण द्यावं. एक गरीब माणूस राहून किती प्रेम आणि भक्ती त्या सुनील कांबळे, सुनील विनायक कांबळे, आता विनायक त्याच्या वडिलाचं नाव आहे. आणि त्या भक्ताला खूप मोठा आनंद झाला. ते कार्याची रूपरेषा पाहिले की पहिली बार आपल्या गावात नगरीमध्ये एक भव्य दिव्य स्वरूपाचं कार्य आहे, ते आनंद वाटलं महाराज. म्हणजे या सत्कार्याकरता 31 बल्ब ज्याची किंमत 150 रुपये कमीत कमी असे एक महान 31 बल्ब सुनील विनायक कांबळे या सद्भक्तांनी या ठिकाणी देऊन गटार झाला आहे. तर त्या हनुमंतरायचा कृष्ण भगवंता शुभाशीर्वाद, किती प्रेम काय भक्ती आहे. पुन्हा आता लक्षात ऐकून घ्या याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी आता काल आमचे अध्यक्ष संदेश शेटकर यांनी कुमार वाडीकर हे शेतामध्ये फुले त्यातली एक महान फुलं आणि ती फुलं सांगते त्याला 30 किलो उदगीरला त्या फुलाचा भाव आहे 80 रुपये किलो. पण कुमार गंगाधरराव वाडीकर या सद्भक्तांनी 60 रुपये त्यात ठेवले. 30 किलो फुलाची किंमत काही 1800 रुपये. पण त्यांनी ज्यावेळेस संपूर्ण फुलं घेऊन या ठिकाणी आली त्याची काया पडून गेली आणि
संपूर्ण 30 किलो फुलं 1800 रुपयाची किंमत त्या ठिकाणी महाराज मारुतीला समर्पण करून घे महाराज. एक सुद्धा मला रुपयाची गरज नाही. हे तुमचं कार्य असल्या स्वरूपामध्ये पैसे घेऊन जाणं माझं योग्य कर्तव्य नाही. काय धन्य तोची मुलगा, काय कमाल आहे, कोण्या वेळेस काय केलं मारुतीला आणि किती बदल करतील. खरोखर धन्य आपलं गाव, धन्य विचारसरणी, प्रत्येकामध्ये भक्तिमय वातावरण झाले. 1800 रुपये या ठिकाणी न सांगता कुमार गंगाधरराव वाडीकर या सद्भक्त इथं आले. त्याला खूप आनंद वाटलं. ते सांगते आप्पा संगम चटकर की तुम्हाला बोललो मी 7 रुपये किलो प्रमाणे 1800 रुपये होत्या, पण मला 1ही रुपये घेऊन जायचं म्हणजे आणखी 2 रुपये पुढे अधिक घ्या आणि चांगल्या प्रकारचं कार्य करा. काय भक्ती, काय प्रेम, खरोखर मारुतीने प्रत्येकाच्या हृदयावर स्पर्श केले महाराज. जेवढं सांगायचं मात्र कमी आहे. असो आज खूप टाईम आपल्याला झाला आहे, पण टाईम झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करू. या ठिकाणी प्रत्येक तेल लावा, फक्त ते तो तेल दोन झाले, ते दोन झाले, मग तेल टाका जवळची. अस्मिता आनंद वा एक लहान लेकरा काया करता सकाळी तुमची पोचवाडी केली. बिलकुल अस्मिता आनंद. आता बापाचं नाव आनंद, कार्यात आनंद, विचारात आनंद, मंदिरावर आनंद. त्या मुलीला खाऊ घेण्याकरता दिले इकडे पैसे, पण अस्मिता या मुलीला विचार केली एक महान कार्यामध्ये आपल्याला काहीतरी या ठिकाणी हवं. 151 रुपये देणी या ठिकाणी दिले तर तिला हनुमंतरायचा आकाशामध्ये शुभाशीर्वाद. चौकात तुमची कोणती पाडायची नाही तर संगम शेटकर बसवराज शिरे हे कोणाचा बुक सोपवा एका माणसाला बसवायच्याकडे येतात. अस्मिता आनंद तेलंग तुम्ही इकडे पाडा. संग्राम चोळे 50 रुपये पोहोच पाडा, मी देते. तर खरोखर भाग्य आहे. प्रत्येक शाळेत बसून घ्या. आज थोडं वेळ दमनी पोचायला आहे. आपलं पुढलं कार्य जास्त आहे आपल्याला, म्हणून या ठिकाणी प्रत्येकाने शांतता घ्या. आज ते चांगल्या प्रकारे नाश्ता होऊ लागले की प्रत्येकाने शांत घ्यायचं, शांत प्रकारनं काहीतरी घेऊन जायचं. काहीतरी घेऊन जा म्हणजे एक गावात शक्तीला गेलो तुम्हाला चप्पल घेऊन गेले असं नाही. आपण विचार करणे की काहीतरी घेऊन म्हणजे एक ज्ञान, काहीतरी उपदेश ज्याच्यामुळे संसार करताच व्हायचं आहे आणि ते काय आपल्याला घेऊन जाते महाराज. म्हणून या ठिकाणी आता विशेष 14वा अध्यायाचं महत्व काय आहे ते आपल्याला लक्षावर ऐकायला पडतं. हरि हरि परिणिता नदी तिरी जान में झंकर नामे पतना. हो 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 तेरा है एक ब्राह्मणा गीता पाठक. त्या ठिकाणी मात्र गीता नामक पाठक अतिशय वेदवंद्य ब्राह्मण आणि त्या ठिकाणी होते. आणि ते दररोज गीता पाठ करायचं, दररोज ते गीतेचा अभ्यास करायचं आणि त्याच्यामुळे त्याला खूप मोठा आनंद सोहळा व्हायचा महाराज. आणि त्या आनंदामध्ये मग राहायचं हमेशा करता. आणि त्यावेळेस काय प्रकार घडला बोला. तो एकदा सिंहास्थिर गाला तीर्थ यात्रेसी ग्रामी राहिला वस्ती शून्यग्रही त्यावेळेस मात्र सर्व आपले काही शिष्य एक पूर्व शाळेत पुस्तकार आहे, कोणी कोणी करायचं नाही. प्रत्येक जण त्या ठिकाणी यायचं. शिष्य काही भरपूर होते आणि त्या गावामध्ये मात्र त्या ठिकाणी प्रवेश केले. आणि प्रवेश ज्यावेळेस केले त्यावेळेस मात्र काय प्रकार घडला मी बोलले की माझं लक्ष तुमच्याकडे जाईल. पण कोणी बोलला का जरा शांत बसून घ्या. आणि बोललेला कार्यक्रम मात्र आपण युट्यूब चाललंय ते वाचतील एक मी सांगेन एक, मग असं काही होऊ नये म्हणून जरा सर्वांनी प्रत्येकाने बाकी काही शांत करूया. घरी सुरू आलो एक पुढाच एक आमचं चंदू गेला आता एक याचा पुढा घेण्या मोठा आणि सुया जोडीचे बसून घेऊन गेला आणि बाहेर दिलं त्यावर तो एकदा सिंहास्ती निघाला तीर्थयात्रेसी एके ग्रामी राहिला वस्ती सुंदर ही पामता. त्यावेळेस मात्र त्या ब्राह्मणाला खूप मोठा आनंद झाला आणि तो ब्राह्मण त्या ठिकाणी आल्या इथं शून्य घरे पाहून या. एक घर शून्य होतं म्हणजे घरात कोणी नव्हतं.
जर जागा तिकडे मत नसलं पूर्ण झालं असलं तर इकडे बाजूला बसा. थोडी तुम्ही माणसं गड्या अडकायला सोडून बसा. बायला पहिल्यापैकी पूजा परत आणि काय जागा तिकडे पूजा माझ्यामुळे कमी आहे. थोडा ऐकून सोडून बसा. इकडे सोडून बसा. युट्यूबचा तुम्ही सगळे असे येते बरं. या इकडे या इकडे पुढे या इकडे या इकडे सगळे ते यात्रा खाली म्हणून ह्या ठिकाणी शून्य ग्रह होतं आणि त्या ठिकाणी ते ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा करायला थांबले. ज्याचं पठण करायचं आणि ते पठण चालू आहे. लक्ष्मण ऐकून ह्या बोलताना गीता पाठक म्हणून त्या नगरामध्ये ब्रह्मराक्षस होते. ब्रह्मराक्षस बसा पटपट बाजूला जागा बसा नका. इकडे बाजूला बघा. इकडे बाजूला बसा. इकडे काही इकडे बसा काही आई बसा काही बसा खाली सगळं बसून घ्या. गीता पाठक करावचे ब्राह्मण होते. बसा प्रत्येकाला पुढे देण्यात येईल. सगळे बसून हार व्हावा. कोणी कोणाचे हार फक्त व्हावा. मुख्याला बोलायचं हवा हार बोलतात तसं काही नाही. त्या अतिशय महान कार्यामध्ये 100 रुपये गुप्तदान लिहा. 100 रुपये गुप्तदान 100 रुपये हे 50,000 आणखी किंवा दुसरं गुप्तदान. सगळं अप्पा रामजी चवळे वा खरोखर प्रत्येकामध्ये प्रेम भावना आहे. प्रत्येकामध्ये आनंद आहे आणि ते आनंद आता आमचे संग्रामप्पा रामजी चवळे त्याचे लक्ष्मणराव मुलगा 1100 रुपये दिले तर पण त्याचे वडिलांना असं वाटलं माझे काही ऐकत नाही पण संकट काही मला न्यायचं नाही. स्वतः या ठिकाणी माझ्याकडे मात्र 50 रुपये देणे दिले तर संग्रामप्पा रामजी चवळे त्याच्या हनुमंतरायचा तुम्हाला शुभाशीर्वाद. तसेच गुप्तदान होण्या ठिकाणी 101 रुपये देणगी दिले तर शांत बसून घ्या. कोणीच गोंजात बोलू नका. हा गोंजा शांत बसा. आता फक्त मोठमोठ्या बाहेर बसा. बाकी लेकर बाहेर बसा. बाहेर असं टाकू द्या. आता आले मोठे बाहेर बसा. सगळे पुढे आता फक्त जे फुलं वळता येते असे लोक बसा. तर गुप्तदान म्हणून या ठिकाणी त्या मौलीनं 101 रुपये समर्पण केले तर त्याला सुद्धा हनुमंतरायचा मला शुभाशीर्वाद. संगम चटकर आदरणीय अध्यक्ष थोडं 1-2 मिनिट वर या. नाही ते नका काढले आता घ्यायला जातो बाहेर काही सोय करत जागा मिळणार ते बाहेर आपण टाकून काही सोय करणार आम्हा रात्रा गड्याला सुद्धा खाली पाठवतो पुन्हा बाहेर बसून हे करू हां काल टाकून येतो. तरी त्या ठिकाणी ब्रह्मराक्षी झालेला आहे. बसा हे बा इकडे बसा. इकडे बसा. इकडे बसा तुम्ही. हां बसा इकडे. हे बारकी लेकर हे बारकी इकडे तुम्ही इकडे या जाऊ खाली जाऊ. इकडे बसा. इकडे तुम्ही पाहिजे पहिला दिवं पाहिजे उडा येईल. हो खबर उडा येईल. इकडे या बळीराम इकडे या. आता टाकून टाका सुभद्राणी या इकडे या पाहिजे इकडे. ब्रह्मराक्षस त्या ठिकाणी आलेले इथं आणि ब्रह्मराक्षस शिवून मात्र सर्वांना तेल खाऊन गेले. आता वरी जागा बरोबर झाली आहे. खाली आपल्या अध्यक्ष खाली हात टाकले तर प्रत्येकाने खाली बसून ऐकून घ्या की प्रत्येकाला मात्र ऐकले येते. फक्त वाचक आणि वक्ते ते मात्र वर या. तरी खाली कोणी बसू नका. वाचक वक्ते आमचे दररोज वाचणारे वक्ते आणि वाचक हे वरी बसा. त्याच्या पुढे जागा वरी आहे. बाकी सर्वांना खाली व्यवस्था केली आहे. खाली पण युट्यूब चालू होईल. सगळ्यांची फोटो काढायचे काही काळजी करू नका. ते राक्षसाचे होते स्थाना वा हे जाणती ग्राम्य जना भाक्षी निशी दिला जे थराती वस्तीशी. त्या वस्तीमध्ये एकही मात्र कोणी येऊ शकत नव्हतं. सर्व आले त्याला भक्षण करायचं. पण तो बेजुक्त ब्राह्मण होते. सर्वच लोकांना खाऊन टाकले. पण बेजुक्त ब्राह्मण ज्यानं 14व्या अध्यायाचं गीतेमध्ये पठण केले त्याला मात्र ब्रह्मराक्षस स्पर्श सुद्धा
आहे तुमच्याकडे ऐकून बसा सगळं जागा मोकळे काही खोलून बसा सगळे हा ऐकून बसा आणल्यात ते दावा हे आणल्यात सगळं सुई दोरा सगळं आणल्यात हा या बसा इकडे पुढं हा बसा बरं वाचक वक्तीवर या वाचक वक्ती खाली जाऊ बसू नका बाकी सर्व खाली बसून जाता जागा कमी आहे वरी आज पूजा मांडली आहे या ठिकाणी खाऊन गेल्यानंतर त्याला विचारले गावचे लोक की आतापर्यंत जो ब्रह्मराक्षी होता ते कोणालाच जीवन सोडणार नाही प्रत्येक माणूस आल्यानंतर त्याला भक्षण करत गेलं इथं आणि त्यावेळेस मात्र तुम्ही एकटे जीवन कसं काय आहे त्यावेळेस त्या वैदिक ब्राह्मणाला विचारण्यात आलं आणि त्यावेळेस वैदिक ब्राह्मण बोलायला सुरुवात केली बाबा असं नाही म्हणजे कार्य की इथं काय आहे ते सांगतो लक्षपूर ऐकून घ्या असं अनेक प्रकारे बोलायला सुरुवात केली म्हणून त्याला या ब्राह्मणालाही भक्षिले 3 ग्राम ग्रामिका शर्य वाटले एवढे व्रत कथिले राक्षसाचे सांगतले खाली ऐकू का नाही व्यवस्थित हा खाली ऐकवायचं काही काळजी करायचं नाही मी दमणी सांगतो व्यवस्थित सांगतो सकाळपासून आपलं काय त्याचं सकाळी जायचं आपल्याला सकाळपर्यंत पहाटे 5 वाजे पूज चढवायचं आपला आणि 6 ला मिळून काढायचं आपण काही काळजी करायचं नाही मग दमणी पूज चालणार आहे म्हणून या ठिकाणी त्यावरती विचारे बाबा मला काय सोडले मला माहीत नाही पण याचं कारण एक आहे मी दररोज मात्र गीतेमधला ज्यावेळेस विष्णू भगवंतानी कृष्ण भगवंतानी उपदेश केले अर्जुनाला त्याच्यामधला 14वा अध्यायाचं पठण करतो मी रात्री म्हणून ती मला स्पर्श केले का त्यावेळेस त्या सगळ्या गावच्या लोकांना कळलं की गीतेबद्दल किती महत्व आहे गीतेमध्ये किती पुण्याई आहे आणि ते मात्र त्याला कळायला गेलं आणि तिने करता झाले अशा प्रकारचं महत्व सांगा सुरुवात केली बघा महानती पूर्वी आमुचे ग्रामांचा वा 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 शिवली होताना दत्ता परोपकारार्थ काय नाही झिंजविली आमच्या जे या ठिकाणी ब्राह्मण होते पण ते परोपकारार्थ मात्र काहीच न केले परोपकार फार मोठं पुण्य आहे परोपकारावर पुण्य नाही आणि परत पिढ्यावर पाप नाही कोणालाही परत पिढा करायचं नाही कोणाला उपद्रव द्यायचं नाही कोणाला त्रास द्यायचं नाही की ज्याला लोकांना त्रास देईल त्याला मात्र कुठल्या प्रकारचं कल्याण होऊ शकत नाही कोणा सुरुवात केली बघ त्याला पाक्षी मारिता पांतिकाशी येणे सोडविले नाही तयाशी तव एक येऊनी सापसी या शिशा पिता खरोखर भाग्य आहे आपल्या गावचे तर पूर्ण सरदारीत आहेत याच्यात काही जवळच नाही की बाहेरील गावच्या लोकांना नवरवड्या कथा कल्पतरू ग्रंथ सांगते तुम्हाला 14 अध्यायाचं महत्व हे का शांत बसून घ्या लेकरं जास्त खाली नका खाली बाजू बसून घ्या वर जागा नाही फक्त वाचक सूचक फक्त वर या आता बाकी सर्व खाली बसा वाचक वक्त्याशिवाय कोणी वरील कथा परिकार विनंती आहे पूजा करून खाली बसा तर या ठिकाणी आदरणीय सुमनबाई शिवराजप्पा पाटील बघा किती प्रेम आणि किती भक्ती आहे शांत बसून घ्या शांत जेव्हा बसता तेव्हा कामाचं आहे आपल्याला तेशी दिवे लावतात ते टाकतात काम करतात लावायचं आहे पण शांत गप्प बसून बोला त्यावेळेस मात्र आदरणीय सुमनबाई शिवराजप्पा पाटील राहणार माकणीकर या मोहल्ला कुठं राहणार माकणीला मालकी वा काय नाव गावचं आहे माहेरकी मालकी खूप आनंदाची गोष्ट आहे पण त्या मोहल्ला खूप मोठा आनंद वाटला की कथा कल्पतरू ग्रंथी आहे नागरगाव आहे त्या अद्यापही मात्र कोण लावलेलं नाही तर पहिली बार घटना ऐकून असं वाटलं आणि संपूर्ण इथे जेवढे लोक येतील त्या लोकांकरता नाश्त्याकरता सोय केली महाराज खरोखर भाग्य आहे किती लोकांवर प्रेम आणि भक्ती याला विशेष महत्व आहे असं हनुमंतरायचा कट्टर होणार शुभाशीर्वाद आय भाडे न करीशी परोपकार दुखाविलासी पांथिकार वा 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 तू होशील निशाचरा येची नगरी त्यावेळेस मात्र ज्या ब्राह्मणाने परोपकार केले नाही तर एक वाईट करते की ब्राह्मण असून या धर्म सोडले ब्राह्मण असून या कार्य सोडले कर्तव्य न त्या ठिकाणी म्हणून ते ब्रह्मराक्षस झाले आणि ते मात्र या ठिकाणी भक्षण करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेस ते ब्रह्मराक्षसाला विचारले की बाबा तो उद्धार कधी झाला त्याने मागायला पुढे साध्य
कधीपासून मला मात्र एक ब्रह्मराक्षी वगैरे फिरावं लागलं आणि ते सत्यात बोलायची पाळी आली असं अनेक प्रकारे बोला सुरुवात केली बोलतो ना येरू लागून तापास करणे भाडे उत्साह जी मुनी तुझं लागून गीता ध्यायी करील मुक्ता. त्यावेळेस मात्र तिने सांगितले बाबाची मुक्ती साधन हात जोडले का बरोबर एका तिकडा त्यावेळेस मात्र हात जोडून तिने विनंती करायला सुरुवात केली. कुमार गेला का आणि गीता वाचणारा जो माणूस येईल एकट्याकडे ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाने मात्र गीता वाचल्यानंतर तुझा तिथून मात्र उद्धार होईल अशा पद्धतीला उशापाची दिली आणि ते उस्मान राजा रामचंद्र महाराज की जय कपिवर महारुद्र हनुमान की जय गोपाल कृष्ण भगवान की पार्वतीपते शिव हर 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 महादेव. हरी श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. ऐसे सांगती ग्रामयोजना तव ते बोले ब्राह्मणा की मी निश्चय करुण उईरा तयासी. आनंद वाटत महाराज ग्रामस्थ लोकांनी त्या ब्राह्मणाला सांगितले एक ब्रह्मराक्षस आहे आणि तो ब्रह्मराक्षस खाली सर्व शांत बसा फक्त हळू बोला बाहेर लोक सर्व म्हणले हळू बोला शांत बसा गोंधळ कोणा काय ते मध्ये नका हे होते निवगा हळू बोला बोला पण हळू बोला बोलण्यात असं नाही म्हणून त्यावेळी ग्रामस्थ लोक त्या ब्राह्मणासाठी वैदिक ब्राह्मणाला की तुम्ही जर 11वा अध्यायाचं पठण जर या ठिकाणी केलं तर माझं तात्काळ तुम्ही कर्तव्य कल्याण होईल आणि तो ब्रह्मराक्षस मात्र मुक्ती द्यायला पावल आणि त्यावेळेस सांगल्यानंतर वैदिक ब्राह्मण काय बोले बोला मग ते हे उठवणे समग्र गेले जे ते निशाचर हे जे साचिन्नले मात्र निर वहार झाले राक्षसा. त्यावेळेस त्या ब्रह्मराक्षसाचं उद्धार कर कवळाबाई इकडे बसायचं वाचप्रभू इकडे बसा. ब्रह्मराक्षसाचा उद्धार 11वा अध्याय त्या वेदयुक्त ब्राह्मणात पठण केले आणि त्यावेळेस मात्र आणि ते परिपूर्ण कार्यरत झाले आणि त्याचा तात्काळ उद्धार होऊन गेला. अशा प्रकारे कार्य झालं अनेक प्रकारे बोला सुरुवात केली बोलताना शिव म्हणे गिरिजल ऐसे एक अध्याय महिमान वा 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 आता विदेश कथा सांगित तुझं. शिव म्हणे पार्वतीशी जगाची जगन्माता पार्वती भगवान शंकर उपदेश करायला सुरुवात केली. काय सांगा म्हणजे गीतेचं महत्व देखील अर्जुना करता कृष्ण भगवंतांनी 18 अध्यायाचे उपदेश केले तर तुला मात्र चांगल्या योनी तुला देऊन मिळणे शक्य नाही मग खूप तिला त्रास दिले आणि ज्यावेळेस मृत्यू लोकांच्या ठिकाणी ढाकून टाकले त्यावेळेस अतिशय आम्हाला क्षुद्राच्या घरी मात्र जन्माला त्या ठिकाणी काय झालं बोला काही दैवयोग होता जेणे तेणे उपजली बुद्धिमत्ता मागती देवी दर्शनाय करता जाती जाहाली क्षुद्राच्या घरी जन्मानंतर काया पाळत व्हायचा टाइम आल्यानंतर कवा का होईल काही कळणं शक्य नाही महाराज. तिला एक निध्यास लागलं तिला पूर्ण जन्मीचं काही थोडं कळत आलं की मी चांगल्या घरात खांद्यावर जन्मून एक वाईट कृत्य केले आणि त्याच्यामुळे मात्र मला या घरात घडलं यमाच्या दरबारमध्ये अतिशय मला पाप करून भोवला त्या ठिकाणी भयंकर मला यातना झाला पण आता मला क्षुद्राच्या घरी जन्म आले तर याचा पर्याय काय करून घ्यावं लागल असं त्या माणूस विचार केली काय की तेथे वासुदेव नामे ब्राह्मण करीत होता गीता पठन तो त्रयोदशाध्याय संपूर्ण येरी ऐकती झाली. तिथे ब्राह्मण होता काय नाव त्याचं
गीता त्यावेळेस ब्राह्मणाच्या अतिशय 13वा अध्यायाचं गीतेचा 13वा अध्याय देवी दर्शन देवी दर्शन देवी दर्शन वसुदेव नावाचे ब्राह्मण वासुदेव नावाचे ब्राह्मण अतिशय एक महान ब्राह्मण होते आणि त्या ठिकाणी ती फुलं बुद्धारा बाहेर राव तुम्ही तिकडे बोलला मला विसरून चालेल नाव वेद व्यास ब्राह्मण अतिशय तत्वज्ञानी अतिशय विचारमय वेद संपन्न आणि त्यांनी 13 गीतेतला 13वा अध्याय पठण करून आले आणि पठण करत असताना ते मात्र क्षुद्राच्या ज्या जातीमध्ये पडली होती तिने त्या ठिकाणी मात्र ते गीता ऐकत होती की 13वा अध्याय पठण केलं तर काय प्रकार झाला बघा तेने उद्धार झाला तिचा ऐसा महिमा त्रयोदशाध्यायाचा शिव म्हणे गिरिजयाचा पारण कळे ब्रह्मादिका त्यावेळेस एक अतिशय आनंद झाला आहे शिव म्हणे पार्वतीशी भगवान शंकर बोलाले की ब्रह्मादिक देवाला मात्र करणं शक्य नाही गीतेचं ज्यावेळेस अर्जुना उपदेश केले अर्जुन माया मोहन निर्मुख झाले त्या गीताचं 13वा अध्यायाचं पठण करत असताना एक शूद्राच्या घरी जन्म झाला पूर्वपूर्तीला ज्ञान झालं आणि त्याचा उद्धार होऊन गेला महाराज म्हणून हे ब्रह्मादिक देवाला न कळणार आहे अशी माझी गीता आहे ती म्हणून पार्वतीला भगवान शंकर सांगण्यास सुरुवात केली बोलतो ना आता चतुर्दशाचे महिमान तुझं सांगतो संकलोना पूर्वी काश्मीर देशी नपस जाण होता शौर्य वर्मा मका वर्मा नावाचा ब्राह्मण होते पुरी ऐक आणि तो 14व्या अध्यायाचं पठण करणारा मध्ये महान होता तो काय प्रकार केले ते लक्ष पुढे ऐकायला बोलतो पुढे माणसाने वाईट विचार करतोय पण ते कडला जाणं शक्य नाही आपण करू एक आणि परत घडवी अनेक दैव घडेची माहिती कोणी कोणास कळणं शक्य महाराज म्हणून कधीच माणसानं हे करतो ते करतो कधी होणं शक्य पण नाही त्या ब्राह्मणाने त्या प्रधान विचार केले ह्याला मात्र आपण निपात करावं आणि राज्याचा राज्यभोग घ्यावं ज्यावेळेस वनामध्ये राजा असतील त्या तिकडे मात्र मारून टाकून द्यावं पण कर्मगती गण आहे तो प्रधान मात्र फिरण्याकरता बाहेर गेले आणि त्याने रोग जडला कोणता रोग जडला बोला संतुष्टला मग त्या श्वावरी बैसला पारधीशी चालून नला सवे घेतले श्वानाते राजा त्या घोड्यावर बसले पारधी म्हणजे ससे मारण्याकरता बाहेर निघाले काय वनामध्ये जे काही मिळाल ते मारावं त्याचं पहिलं राज्य लोकांचं कर्तव्य हेच होतं की बाहेर मात्र फिरण्याकडे जायचं अरण्यामध्ये जे हरणाला मारायचं सशाला मारायचं वाघाला मारायचं हे ते छंद होता आणि त्या छंदाप्रमाणे दोघे त्या ठिकाणी गेले घोड्यामधून गेले काय झालं बोला वापिनी जवळ जाताची देखता झाला एक शशक मग सुनकी सोडली सम्यक धरावा त्या सशाला पाहिले आणि त्या सशाला धरण्याकरता गेले एक ससा सापडला आणि
आणि एक शिसा मात्र पळून बाजूला गेला. गेल्यानंतर राजा त्याला हुकायला सुरुवात केली सशाला. त्याच्यावर काय झालं बघा, दोघे धावता लवण सवडी पावली एक तापस झोपडी तेथे शशक पडिला धडपुडी पंख करते जीव हे प्यारा आहे, प्रत्येकाला जीव हे अतिशय मात्र आनंद वाटणार आहे. जीव कोणा जवळ शक्यनी सशाला जीव घेऊन पळत काढले. पण एक मात्र झोपडीपाशी गेला मला पडला आणि एक गर्दमध्ये चिखल होतं, त्या चिखलामध्ये तो ससा गतप्राण झाला. जेव्हा झाला त्यावेळेस मात्र काय प्रकार घडलेला आहे, मागोनी पडती झाली स्वानी ती दिव्य विमानाने त्या लागुनी तया माझी दोघे वैसोनी जाती जहाली स्वर्ग लोका ससा पडला चिखलामध्ये तो गतप्राण झाला. एक ते ज्या ठिकाणी ऋषी लोक जप करण्याकरता तिथं पडला तो गतप्राण झाला. गतप्राण झाला त्यावेळेस स्वर्ग लोकामध्ये ओढून विमान आलं आणि विमानापासून त्याला घेऊन चालले. महाराज काय भाग्य असेल, तिने कोणतं पुण्य केले असतील, ते स्वर्ग लोकांमध्ये जात असताना तसं काय झालं आपला पुढे ऐकायचं बोल चला. हे सकळ राय देखून मुनीसी पुसता झाला कारण मग सांगता झाला ब्राह्मण राया प्रती. त्यावेळेस राजा खाली घोडे उतरले. त्या झोपडीमध्ये एक ब्राह्मण होते. त्या ब्राह्मण महाराजांनी साष्टांग दंड घातले आणि त्याला विचारणा करता त्या ठिकाणी गेले. त्यावेळेस मात्र हे काय भानगड आहे म्हणले. ससे तर या ठिकाणी एक मरण पावला आणि एक ससा मात्र गर्भ चिखलामध्ये पण मरण पावला. दोन्ही ससे मेले, पण स्वर्ग लोकांमधून मात्र विमान वरून आलं आणि विमानात घेऊन त्याला मात्र उद्धार करून त्याला घेऊन गेले. हे काय भानगड आहे ते तुम्हाला सांगा. असतो राजा त्या ब्राह्मणा बोला सुरुवात केली तर ब्राह्मण का मारा बोलतात. आता पुढे ऐकायचं बोल आपल्याला, आगाये गळते जवळी जाण मी करोणी चलन क्षाळन गीता चतुर्दशाध्याय पावन सदा पठण करीतसे. ब्राह्मण बाबा राजा, मी ऐकते 14व्या अध्यायाचं वेद गीता पठण करत आहे आणि 14व्या अध्यायाचं गीता पठण करून मी ते ससे या ठिकाणी राहता म्हणजे तिथं ते पठण करत असताना मी दररोज जाऊन त्या ठिकाणी स्नान करायचो मी आणि ते स्नान ज्यावेळेस करत होतो तिथं मात्र चिखल झालं परिपूर्ण गीता पठण करायचं आणि त्या ठिकाणी स्नान सरोवर करायचं. ते संपूर्ण चिखल झाल्या गेलं. त्यावेळेस काय प्रकार घडला, तेने प्रभावे करोनी ही स्त्री पुरुषे उद्धरिली दोन्ही मग सांगता झाला मुनी त्यांचे पूर्वकर्मा. कर्माची माहिती ब्राह्मण महाराज राजा देऊ लागले की ससे कोण होते, इथे येण्याचं कारण काय होतं आणि त्यांनी इथं पडल्यानंतर गतप्राण का झाले. सर्व लोकांमध्ये वरी मात्र विमान आलं, स्वर्गांगणामध्ये त्याला घेऊन गेले. हे पूर्ण साध्यंत वर्तमान तुम्ही ऐका. असं तो मुनिवर्य राजा सांगा सुरुवात केली बोलताना की हा शशक होता ब्राह्मण आणि सुनी हे पत्नी जाण जारणी होती म्हणून पतीने जीवे मारिली. मागल्या जन्माचं पूर्ण साध्यंत वर्तमान सांगले. हे दोघे जण मात्र एक महापुरुष होते आणि आपल्या चौथीला त्याने मारून टाकली. कोण ते पाहिलं म्हणजे अशा प्रकारचं मागल्या वर्तात मुलीवर सांगा सुरुवात केली बोलताना ती पातकास्तव पाही पशुत्व पावली दोघेही तयाचा उद्धार झाला नाही माझी चरणोदके. पाप अतिशय भयानक झालं. धर्म सोडले, आचरण सोडले आणि वाईट कर्म करायला सुरुवात केली. वाईट कर्माचं फळ वाईट असते महाराज. म्हणून प्रत्येकाने वाईट कर्म कधी करायचं नाही. हे मनुष्य देह जी माया माणसाला एक अतिशय पवित्र आहे. 83 लक्ष वेळेमध्ये प्रत्येकाला ज्ञान नाही. त्या अज्ञानामध्ये येतं की आपण टाकल्यावर त्याला चारा मिळतंय, आपण घातल्यावर पाणी प्यायला मिळतंय, पण आपलं तसं काही नाही. संपूर्ण ज्ञान माणसामध्ये आहे. माणसाला देव होता येते, पण माणसामध्ये देव ज्याला होता येते
अशी त्याला उडत मग ते आपला कार्य करायचं नाही. अशा प्रकारचे दोघे वाईट कर्म केले आणि तेही दोघे मरण पावल्यानंतर बोला हे गीतेचे महिमान गौरीशी सांगुनी पंचवदना म्हणे आता पंचदशाध्याय कथन ऐके गिरिजे हे जगन्माता पार्वती. आता 15व्या अध्यायात तुला सांगतो, 14व्या अध्यायाचं मात्र हे ऐकले आणि ते पाण्यामध्ये पडल्यामुळं 14व्या अध्यायाचं त्याला ज्ञान त्याला कृतार्थ केलं आहे आणि त्याचा उद्धार लोकांमध्ये गेले. मागले वाईट होती गेली, वाईट कर्म केले तरी पण त्याला सशात जन्म मिळाला आणि त्यावेळेस जो पळत आले एक इथे मरण पावला, एक मात्र त्यामध्ये मरण पावलं त्या चिखलामध्ये. पण ते चिखल वेद अभ्यास पठण करायचे ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणाचे दररोज पांचारी जायचं आणि त्याच्यावर पडल्यामुळे त्याला मुक्ती मिळाली, तर 16 लोकांना त्याला जागा मिळाली गेली. असं हे गिरिजा हे पार्वती अशा प्रकारे अनेक प्रकारचं ज्ञान जगन्माता पार्वतीला भगवान त्यांना सांगून आले. गीतेचं 18 अध्याय इथं आणि त्या 18 अध्यायाचं परिपूर्ण माहिती भगवान शंकर पार्वतीला दिलावले आणि विष्णू भगवंत लक्ष्मणाला दिलावले. आणि गीता उपदेश हे कृष्ण भगवंताने अर्जुनाला केले की ज्याच्यामुळे त्याला मोह निर्माण झाला होता, ज्याच्यामध्ये अज्ञान पण आलं होतं, सगळं मात्र सर्व आपणास वाटत होतं आणि रणभूच्या ठिकाणी थांबले, शस्त्र टाकून दिले आणि त्यावेळेस गीतेचं ज्ञान भगवान कृष्णाने सांगितले आणि ती एकी अध्यायाचं महत्व काय आहे ते आता पार्वतीला सांगायला सुरुवात केली. आता 15व्या अध्यायात काय बोला पूर्वी गौंड देशात कृपान नरसिंह नामे विख्यात राजा होता शांतदांत रक्षक प्रजांचा. गौंड नावाचं नगर, त्यामध्ये राजा असे महान राजे त्यांनी होते पण काय कार्य केले आपल्या पुढे होता काही होताला शबरवी रुंड नामे जाण त्या राजाचा सैनिक जन तो एकदा राजा लोभे करुणा मनी विचारिता झाला. एक वाईट विचार निर्माण झाला. कोणालाही जेवढेच लोभ तयार होतंय एक अनर्थ ठरतंय, अहंकार तयार होतंय एक अनर्थ ठरतंय. अहंकार लोभ हे सर्वात घातकी आहेत आणि ते कधीच माणसाला याचं नाही, पण त्याला लोभ निर्माण झाला, एक घातक निर्माण झाला. त्यावेळेस काय प्रकार घडला ते आपल्या पुढे कधी बोलताना म्हणे या रायासी दिवे मारो मग आपण राज्य करू ऐसा जव करी निर्धारू तव झाले विपरीत विपरीत कार्य झालं आहे. वाईट विचार केल्यानंतर वाईट कार्य होणार, विपरीत कार्य होणार आणि त्यावेळेस कोणचं कार्य विपरीत झालं आता पुढे पुढे कधी बोलताना विषूची कारोग उद्भवला त्या माझी तो मरण पावला दुष्ट बुद्धी आली फळा तयाची देखा त्या प्रधानला मात्र शुकार रोग म्हणजे पटकी पहिलं पटकीचा रोग होता म्हणजे आल्याबरोबर खलास व्हायचं महाराज असला त्याला रोग त्या होता आणि ते रोग आल्या ताबडतोब चटकर मात्र त्याला मरणार. ज्या राजावर चिंतन केलं वाईट आणि ते प्रकार अगोदर आपण प्रधान बनून गेला आणि राजा शिल्लक राहिला. संगम षटकर ताबडतोब याच्या इकडे संगम षटकर श्री ज्ञानदेव भगवान राजा महाराज की जय, हनुमान की जय, भगवान की जय, भारत शिवहर महादेव. हरी हरी श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. मन भोगो नियम यातना सिंधू देशी पावला जनना अविषयोनित सुलक्षणा तोची त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी राजाला त्या ठिकाणी काहीतरी करावं या दुष्ट हेतून विचार केल्यानंतर जो वाईट करणारा असतो त्याचं केव्हाही वाईट होतं महाराज. तर त्याप्रमाणे राजाचं वाईट करावं असं त्या प्रधानाला वाटत होतं पण कदापि त्या ठिकाणी चांगल्या
जमला ठासवासी त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी त्या प्रधानाला अतिशय भयानक असा रोग त्या ठिकाणी झाला गेल्यानंतर तो त्या ठिकाणी प्रधान अतिशय दुष्टी अतिशय कपटी त्या ठिकाणी वाईट विचाराचा असल्यामुळं त्याला रोग घडला गेला आणि तो मरण त्या ठिकाणी पावला गेला. त्यावेळेस राजाला सुद्धा त्या ठिकाणी वाईट वाटलं नाही. ज्या अतिशय घाणेरडा माणूस असतो त्याला जर काही जर मृत्यू पावला गेला आणि चांगला माणूस त्या ठिकाणी जर अचानक मेला तर किती हळहळ करतात महाराज. तद्वत त्याप्रमाणे ते प्रधान त्या ठिकाणी प्रधानाचा अंत झाल्यानंतर राजाला अतिशय आनंद वाटला गेला आणि आपला त्या ठिकाणी जे राज होतं ते त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी घेऊ लागलं. बोला राजा एकदा सोनी डावरी तारमीशी गेला तरी सर्वत्र कांत हो निभारी रक्षे छाये बैसला. त्यावेळेस त्या ठिकाणी राजाला अतिशय त्या ठिकाणी आनंद झाला गेला. मनामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगलं वाटू लागलं. आपल्या त्या ठिकाणी घोड्याला त्या ठिकाणी घोडा घेतले गेले. त्या घोड्यावर त्या ठिकाणी बसले आणि त्या ठिकाणी वनामध्ये त्या ठिकाणी घोड्यावर बसून राजा त्या ठिकाणी निघून गेले. नाही का शांत जे मोठं झाड होतं त्या झाडाखाली त्या ठिकाणी अतिशय आनंदानं एकदम एक चित्तानं त्या ठिकाणी त्या झाडाखाली बसू लागले. बोला इतक्यात झाला चमत्कार आध्यात्मी लोका घडकीत पत्र सुरक्षावरून पडिले सुंदर सन्निध भागी रायाचे. त्यावेळेस त्या ठिकाणी त्या झाडाखाली राजानं अतिशय प्रसन्न मनानं बसले होते. अतिशय शांत चित्त एकाग्र मन करून त्या ठिकाणी बसले होते. त्या झाडाखाली बसल्यानंतर त्या झाडातून एक चमत्कार घडला गेला. एक वेद लिखित असं पत्र त्या ठिकाणी त्या झाडातून राजा समोर त्या ठिकाणी पडला गेलं असं ग्रंथमणी सांगू लागले. बोला उत्कंठे पायी वाचून आकाशाहून आले मान त्यावरी तो आसो धरून बैसता झाला. त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज राजानं त्या ठिकाणी ते चमत्कार घडल्यानंतर ते पत्र त्या ठिकाणी वाचल्यानंतर तिथं त्या झाडाखाली एक त्या ठिकाणी रथ आलं गेलं. त्या रथाला घोडे त्या ठिकाणी होते असं ग्रंथमणी त्या वर्णन करू लागले. बोला कोणिया राया नवल वाटले नाग एके ऋषीशी पुशिले मुनी मने गायक वहिले याचे पूर्वव्रत. त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज राजाला सुद्धा त्या ठिकाणी नवल वाटलं गेलं. राजा अतिशय आनंदी झाले गेले आणि त्या ठिकाणी एक ऋषीवर्य भेटले गेले. त्या ऋषीला सर्व वृत्तांत त्या ठिकाणी राजा त्या ठिकाणी विचारत असताना ते ऋषी त्या ठिकाणी सर्व वृत्तांत त्या ठिकाणी ऋषीवर्य त्या राजाला सांगू लागले. बोला हा पूर्वी न तुझा सेनापती दुष्ट बुद्धी पावला सुजगाती आता त्रिलोका दे पावला सद्गती गीता पंच अध्यायाचे. ते ऋषीवर्य त्या ठिकाणी त्या राजाला
भगवान शंकर त्या ठिकाणी पार्वती मातेला सांगत असताना म्हणू लागले की ही जे महिमा आहे, हे जे वृत्तांत आहे, हे सर्व त्या ठिकाणी अनेक याच्यातून त्या ठिकाणी म्हणजे पूर्वजन्मेच्या याच्यातून माणसाचं त्या ठिकाणी चांगलं किंवा वाईट जगणं ह्याच्यावरून पूर्वजन्मामध्ये त्या ठिकाणी या जन्मामध्ये जर पाप केलं गेलो तर पुढच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी त्याचं भोगावं लागतं किंवा या ह्याच्यामध्ये जर पुण्य त्या ठिकाणी केलं गेलं तर पुढच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी चांगल्या जन्माला त्या ठिकाणी घातलं येतं. हे सर्व त्या ठिकाणी अगाध महिमा आहे असं भगवान शंकर पार्वती मातेला त्या ठिकाणी सविस्तर सांगू लागले. बोला गुजर देशी सीता सोरत नगर तेथी नवरस पाहू लागे नरकवर ज्याचा कीर्ती घोषा पार पसरला से त्रिभुवनी. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी पुढची कथा सांगत असताना भगवान शंकर पार्वती मातेला सर्व सविस्तर सांगू लागले. एक गुर्जर त्या ठिकाणी नावाचा एक देश होता. त्या सौराष्ट्र नगरामध्ये त्या ठिकाणी एक विद्वान असा त्या ठिकाणी वज्रबाहू नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करत होता. असं सर्व आणि त्याची जी कीर्ती होती या त्रिभुवनामध्ये त्या ठिकाणी अपार होती. अशी पुढची कथा त्या ठिकाणी भगवान शंकर पार्वती मातेला सविस्तर सांगू लागले. बोला हे राजाचा भद्र जाती आणि मदन नामे निश्चिती जाणो इंद्राचा ऐरावती भूमंडळी उतरला. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी त्याची जी कीर्ती होती अतिशय अगाध त्या ठिकाणी महिमा होती. अतिशय विद्वान असा राजा होता आणि त्या ठिकाणी तो पुण्यकर्म करून त्या ठिकाणी केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी इंद्रानं त्या ठिकाणी त्याचं ऐरावत त्या ठिकाणी जर पाठवलं होतं. एवढी अगाध त्या ठिकाणी त्या राजाची कथा होती. अशी सविस्तर कथा त्या ठिकाणी भगवान शंकर पार्वती मातेला सांगू लागले. बोला शोक राहू शकणार नाही, मंदिरात काही वाईट वाटणार नाही. अशा पद्धतीनं अशोक विठ्ठलराव वाडीकर या सद्भक्तांनी सत्कार्या करता 2100 रुपये देणी दिले. तर ते हनुमंतराजा कटवाळ शिवाशीर्वाद सुहास नवदीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान राजा रामचंद्र महाराज की जय. कपेवर महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः. राजाचा भद्र जाते हरे मर्दन नामे इच्छिते जाणो इंद्राचा ऐरावती भूमंडळी उतरला. तर अशा प्रमाणे त्या ठिकाणी महाराज तो असणारं जे विमान आहे त्या भूमंडळाच्या ठिकाणी येथे उतरलेला आहे. राजाचा त्या ठिकाणी येथे उद्धार झाला. अशी रमणीय कथा कोण सांगू लागले? शंकर शिवप्रभू पार्वती मातेला ही रमणीय कथा सांगू लागले. बोला तो बंदीचा एकदा सुटला अंगोर नावर झाला म्हणून सैन्य मार्ग रोगिला राजा अग्नीने या ठिकाणी मला त्यानं सर्व सैन्याला त्या ठिकाणी रोखलं. ही रमणीय कथा कोण सांगू लागले? शिवप्रभू त्या ठिकाणी येथे पार्वती मातेला ही रमणीय गोड कथा त्या ठिकाणी सांगू लागले. बोला पौरजनाचे कराया रक्षणा मार्गी येऊन देती कवना कवा ग्रामस्थ ब्राह्मणा आला तीर्थस्थाना करोनी. मग त्या ठिकाणी महाराजाची एक ब्राह्मण गरीब ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण त्या स्थळाच्या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे. बोला सैनिक तयासी निवारित वेरो म्हणे मग जाणे निश्चित मग चालला ना ऐकत त्या हत्ती जाऊन. अशा प्रमाणे त्या असणारा ब्राह्मण सदविचारी अशा प्रकारचा ब्राह्मण होता. काय तो गीता व्याख्यान करीत होता. थोडं पुढे ऐका. बोला करीत सोड पतना निर्भय गेला मार्ग क्रमून हे राय अवलोकिता झाला परम विस्मय पावला. विस्मय पावला त्या ठिकाणी त्याला एकदम एक नवीन अशा प्रकारचं आश्चर्य त्या ब्राह्मणाला झालेलं आहे. बोला मग त्या जवळ येऊन त्वरित
म्हणे जी प्रसन्न कवन दे दैवत ते मज सांगावे दातो जेणे अति निर्मला. अशा प्रमाणे मला ज्याच्यातून ही जी मनुष्य जन्म आहे हा पुन्हा जन्म नको पुन्हा मृत्यू नको अशा प्रकारची मला काहीतरी यदि गोष्ट सांगा असं त्या ठिकाणी बोलू लागला. बोला म्हणे षोडशाध्याय गीतेचा तो मी अखंड बोलतो सुवाचा तरी हा प्रभाव तयाचा निश्चय होय. म्हणून त्या ठिकाणी तो म्हणू लागला की गीतेचा 16व्या अध्यायाचं जर पठन केलं तर तू जीवनमुक्त होऊन जाशील म्हणले पुन्हा बघायची गरज नाही असं तो सांगू लागले. बोला भगतयाशी देऊन दक्षिणा अध्याय अनुग्रह घेतला जाना तेने पुरीला मन कामना रायाची सकळ. त्या ठिकाणी त्या राजाची मनोकामना जी होती ही पूर्ण केलेली आहे महाराज. आणि तुम्ही ते 16वा अध्याय गीतेचा जर पठन केलात मंत्र जर म्हणलात तर तुमचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं सांगू लागले. बोला शिव म्हणे गिरिजे लागुणा ऐशे षोडशाध्याय महिमाना आता सप्तशहाचे गहन चरित्र ऐके. मग त्या ठिकाणी शिवप्रभू पार्वतीला म्हणू लागले ही 16व्या गीता व्याख्यानामधून एवढ्याचा उद्धार झाला आता 17वा गीता त्या अध्याय आहे आणि ती गोड अध्याय तुला सांगतो असं शिवप्रभू पार्वती मातेला बोलू लागले. बोला कोची वज्रवाहू नरेश पावोनी षोडशाध्याय उपदेश मधोनुतमये हत्तीस आकोस आकळ आयुधसे मधोन्मत अशा प्रकारचा जो हत्ती झालेला होता आणि त्याला त्यांनी ते सोडलं काय तर त्या ठिकाणी षोडश अध्याय म्हणजे 16वा अध्याय गीतेचं व्याख्यान त्या ठिकाणी त्यानं श्रवण केलेलं होतं. बोला कवया रायाचा किंकरा दुशासर नामेश्वरा तो बोलून प्रतिज्ञा उत्तर आपण प्रवर्तला हत्तीशी. मग त्या ठिकाणी त्या राजाचा जो प्रधान होता तो प्रधान म्हणाला मी हत्तीला करतो असं म्हणून तो इथे पुढे सरसावला. बोला काय तुला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान
राजा रामचंद्र महाराज की जय, महाराज की जय. श्री गणेशाय नमः. द्विजय विकिला मालवपतीसी तेथे तया जाहली मोडशी उपाय करिता बहुवशी भागले राजसेवक. राजाने आपले सेवक आहे ते त्या ठिकाणी पाठवले महाराज. तरी त्या सेवकांनी भरपूर अशा प्रकारचा सायास केला, तरी त्यांना काही त्याची फलश्रुती मिळाली नाही असं त्या ठिकाणी सांगू लागले. बोला. न वाटे आरोग्यपण मग तो मनुष्यवाणी करून बोलता जाहला पण राया मग त्या ठिकाणी महाराज दिव्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी आकाशवाणी झाल्याप्रमाणे मनुष्याच्या वाणीच्या रूपामध्ये त्या ठिकाणी तो आहे ते एक ब्राह्मण असणारा बोलू लागला. बोला. म्हणे जो गीता पठन करी ऐसा कोणी आना श्रोत्री तोची मज तारील निर्धारी आता काही न बोलवे. तर त्या ठिकाणी मुलाला ज्याने कितीच पठन केलेलं आहे तोच ब्राह्मण मला वाचू शकेल, बाकीचे कोणी वाचू शकत नाहीत असं तो बोलू लागला. बोला. मग आश्चर्य पाहोनी सकळीक एकानीला गीता पाठक तेने सप्तदशाध्याय वाचिता सम्यक उद्धार जाहला गजाचा. आणि मग त्या ठिकाणी महाराज 10 अध्याय गीतेची ज्यांनी वाचले आणि ते वाचल्या उशीर ते कर्णपटलावरती शब्द पडल्या उशीर त्या हत्तीचा त्या ठिकाणी उद्धार झाला. बोला. पार्वतीसी म्हणे शंकरा ऐसा हा अध्याय पवित्र तुझ महिमा कथिला परिकर संशय पोनी. म्हणून पार्वतीला शिवप्रभू सांगू लागले की एवढं गीता व्याख्यान श्रेष्ठ दर्जाचं आहे, त्याचा एक कर्णपटलावर जरी शब्द पडला तुका म्हणे निवे तनू आणि रजकणू लागता निस्ता शब्दाचा जरी स्पर्श झाला तरी त्याचा उद्धार होतो. एवढं महत्व त्या नामामध्ये आहे, त्या गीता व्याख्यानामध्ये आहे. सांगू लागले. बोला. आता अष्टादशाध्याय महिमान शिवेक चित्त देऊन जेणे करुणी श्रवतरन सहज प्राणी होतसे. शिवप्रभू पार्वतीला म्हणू लागले 17 अध्यापर्यंत गीता व्याख्यान मी सांगितलो, आता 18व्या अध्यायातलं जे गीता व्याख्यान आहे तू लक्षपूर्वक ऐक असं त्या ठिकाणी शिवप्रभू त्या ठिकाणी पार्वतीला सांगू लागले. बोला. प्रसिद्ध मेरू पर्वताचे शिखरी अमरावती नामे नगरी ते विश्वकर्मे निर्मिली सुंदरी त्रिभुवना माझी. अशा प्रमाणे विश्वकर्म्यानं ज्यावेळेसाठी सृष्टी निर्माण केली तसं त्या आहे त्या नगरीची पूर्ण आहे ती वस्तुस्थिती म्हणजे बांधकाम सर्व त्या ठिकाणी विश्वकर्म्याने केलेलं होतं. शिवप्रभू पार्वती मातेला ही कथा सांगू लागले. बोला. जिये माझी देवगण 33 कोटी वसती अनुदिन प्रसाद तोरणी शोभायमान झळकत असे. अशा प्रमाणे 33 कोटी देवाची त्या ठिकाणी वस्ती महाराज आणि त्या ठिकाणी त्यांचं वस्तीस्थान होतं. परंतु कोणतं होतं महत्वाचं? गीता व्याख्यान गीतेचे मंत्र त्या ठिकाणी ते जपत होते असं सांगू लागले. बोला. सिंहासनी पुरंदरा उपचार होती निरंतर तवाले विष्णू किंकर घेऊन एका पुण्य पुरुषा. त्या ठिकाणी विष्णूचे दूत आले आणि त्या असणाऱ्या पुण्य परमात्मा त्या ठिकाणी स्वर्ग लोका त्या ठिकाणी येऊन चालले. बोला. दुतावलोकन मात्रे करुणा मणिमय सिंहासनावरून शतऋतुसी जाहले पतन एकाएकी. मग त्या ठिकाणी एवढा अतकी असणारा त्याचा उद्धार झाला. कशानं झाला तर त्याचं एकच कारण आहे, गीता व्याख्यान ऐकल्यामुळे एवढं त्याचं महत्व आहे. सांगू लागले. बोला. श्री गणेश
गणेशाय नमः तव त्यांचे रायाचे किंकर तू कशासनाने सूर तो बोलुनी प्रति उत्तर अंक कुळावर ठेविलस. अशाप्रमाणे राजाचा जो प्रधान होता त्याचं नाव दुःशासन होतं आणि तो दुःशासन त्या असणाऱ्या त्या हत्तीला आकळण्यासाठी पुढे सरसवलं. बोला. तो गर्दी ते मारिले काजे ग्रथिले अवतरिले त्यांनी योग प्रविविले मुख प्रणाशी. प्राणाशी. मग अशाप्रमाणे त्या ठिकाणी तो आहे आपला इथे मृत्यू त्या ठिकाणी झाला. अशा प्रकारचा महापराक्रमी होता म्हणून सांगू लागले. बोला. मग तो सिंहासत विहित दीप जान गंजगुते पावले जन परी होते पूर्वी समरण ग्रंथ वायुमान. परंतु पहिलं का होता गीता व्याख्यान ऐकलेला होता. गीतेचे शब्द त्याच्या कानावर पडले होते आणि म्हणून मागल्या जन्माचं त्याला स्मरण होतं. सांगू लागले. बोला. ती ते वाढले दीन बहुत ऐकते व्रती वाटे मृथन ते जाऊन तीत आणि कति ते चालले तयास. ही गीता ही जी आहे कृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. महाराज कुठं सांगितली? ज्यावेळेस महाभारत घडत होतं आणि ज्यावेळेस अर्जुनाने बघितलं सर्वाला महाराज एवढे म्हणजे भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे लोक आहेत माझे इथे बंधू आहेत म्हणले आणि एवढ्याला मागून मारून हे राज्य घेण्यात काय मजा आहे? नको म्हणजे मला राज्य नको. कोण म्हणू लागला? अर्जुन म्हणू लागला. आणि मग काय करावं तर एवढ्याला मारून आहे ते राज्य करण्यामध्ये काय मजा आहे म्हणल्यानंतर देवाला हे गीता सांगावी लागली. महाराज तैसे गीतेचे हे दुबते वत्स करून पार्थाते आणि दुभीनली जगा पुरते श्रीकृष्ण राय. आणि देवाने अर्जुनाचं निमित्त करून एवढी महान गीता या ठिकाणी सांगितली. एका गीतेचा जर एक शब्द जर वाचला तर त्याचा उद्धार होतो. एवढं महान तत्वज्ञान ही गीतेमध्ये आहे. बोला. राया काही दिवस पहिले मग हे ब्रह्मांड वाहिले तो गंधते दांगले प्रमलोक प्राप्ती. अशाप्रमाणे त्या ठिकाणी किंवा द्रभाऊ राजाचा असणारा त्या ठिकाणी उद्धार झाला. कारण गीता व्याख्यानाचे शब्द त्याच्या कानावर पडले होते. सांगू लागले. बोला. हे दिवस माल प्रदेशी गीते तया चालले मोड तशी उपाय करले भुवाशी बघले राजसेवशी. भागले राजसेवेशी म्हणून त्यांनी येथे अहोरात्र अशा प्रकारची सेवा केली होती. सेवकाशी आज्ञा स्वामीची प्रमाण आणि जो वरी प्राण आहे त्याचा एवढं सेवकत्व नातं होतं. सांगू लागले. बोला. आयशे कोणान स्त्री तुझे त्याची मज राहिले निरंतरी आता काही न बोलवी ती. म्हणून आता काहीच बोलण्यासारखं नाही. कारण ज्यावेळेस हृदयावर आहे ते महाराज गीतेसारखे शब्द जर कानावर पडले तर त्याचा उद्धारच होतो. एवढं महान तप सामर्थ्य त्या गीतेमध्ये आहे. सांगू लागले. बोला. मग आश्रय पावनी सगळी काळ हे कानली ग्रती पाठक त्याने सबती आदय वाचित समक्ष हृदय चाले ग्रस्त. पठन करणारा त्या ठिकाणी आणले आणि त्या गीता पठन करायला लावलं आणि ते शब्द कानावर राजपटलाच्या पडल्या उशीर त्याचा उद्धार झाला. बोला. पार्वती शिवने शंख आयशे हृदय पवित्र तुझे महिमा कतिले पर्यास समक्ष नियास. अशाप्रमाणे ते शिवप्रभू पार्वती मातेला सांगू लागले आणि विष्णू प्रभू लक्ष्मीला सांगू लागले. या ठिकाणी एवढी गोड कथा आणि वंशनपाय ऋषी राजा जन्मेंद्र राजाला ही कथा सांगू लागले. महाराज एवढी गोड अशा गीता व्याख्यान आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले. बोला. श्री गणेशाय नमः. द्विजैविक नामालपतीही ते तया झाली मोडशी उपाय करिता भोवेशी आगले
अशा प्रकारचा धरून सेवा त्या ठिकाणी केली असं सांगू लागले. बोला. परीन तावे आरोग्यपणा मग तुम्ही मनुष्यवाणी करुणा बोलता झाला पण राया प्रती. त्या ठिकाणी तो इथे मनुष्यवाणीनं महाराज कुणाला बोलू लागला? राजाला बोलू लागला. राजा, मला मागल्या जन्माचं इथे काही सुकृत होतं आणि त्या सुकृताचा आधार मला मिळाला आणि म्हणून मी तुला बोलू लागलोय असं त्या ठिकाणी सांगू लागले. बोला. मने दोघीचा पटन करी ऐसा कोणी आना श्रोत्री तेती मग तारी निर्वारी आता काही ना बोलवे. हा, म्हणून कुणीतरी गीता पठन करणारा, गीता वाचन करणारा कुणीतरी आणा आणि त्याच्या सत्संगतीनं माझा बी उद्धार होईल असं तो बोलू लागला. बोला. मग आश्चर्य पाहुणी सगळी एक आलेला गीता पटक तेने सप्तदश वाचिता सर्व उदार झाला गजाचा. म्हणून त्या ठिकाणी गीता व्याख्यान म्हणजे गीता वाचणारा त्या ठिकाणी ब्राह्मण आणला. त्याचे शब्द यांच्या कर्णपटलावर पडले. कारण तुका मनी निवेतनून रज करू लागता अशा प्रकारचा स्पर्श झाला. सांगू लागले. बोला. पार्वती माने शंकर ऐसा अध्याय पवित्र तुझ महिला पती परिकर सक्षे पाने. शिवप्रभू पार्वतीला म्हणू लागले, पार्वती, मी थोडक्यात संक्षिप्त भाषेमध्ये हे अशा प्रकारचं गीता व्याख्यान तुला मी सांगितलेलं आहे असं शिवप्रभू पार्वतीला बोलू लागले. बोला. आता अष्टादशाय महिमाना शिवे ऐकायची ते देऊन जेणे करी भव तरण सद आणि तसे. शिवप्रभू म्हणू लागले की आता म्हणजे पुढल्या आहे ती व्याख्यान जे 11वं अध्यायाचं व्याख्यान आहे. जर तू ऐकलीस तरी भवसागरातून उतरून जाण्याचा मार्ग आहे असं ते शिव व्याख्यान आहे. सांगू लागले. बोला. प्रसिद्धे मेरू प्रताचे शिखरी अमरावती नवे नगरी ते विश्वकर्मे निर्मिली सुंदरी त्रिभुवना माझी. मेरू पर्वतावर अमरावती नावाची नगरी आहे. म्हणजे कशी आहे? सुवर्णमय कांतिमय अशा प्रकारची नगरी आहे असं व्याख्यान त्या ठिकाणी शिवप्रभू पार्वती मातेला सांगू लागले. बोला. जे माझी देवगणा तिथे कौतुकी वसती नंदुना प्राप्त तोरामी शोभायमाना सकळ 33 कोटी देवाचं ते वसतिस्थान आहे आणि त्या ठिकाणी 33 कोटी देव राहतात अशा प्रकारची ती अमरावती नगरी आहे. त्या ठिकाणी वर्णन करू लागले. बोला. महासिंहासनी पुरंदर उपचार होती निरंतर तव झाले विष्णू किंकर घेऊन त्या पुणे पुरुषा. त्या ठिकाणी अशा प्रकारचे हे झाल्यानंतर विष्णूचे दूत पुण्य श्लोक असणारे त्या ठिकाणी आलेले आहेत. सिंहासनावरून शतऋतुशी झाले पतन एकाएकी. अशाप्रमाणे शतऋतू राजा होता, एकाएकी त्याचा असणार आहे, मृत्यू झाला महाराज. आणि मृत्यू झाल्यावर आता काय झालं थोडं लक्षपूर्वक पुढे ऐका. बोला. आगदुती त्या पंचजन पुण्यजन इंद्रासनी बैसविले जाणार आणि ते पूर्व गाई अंगणा अंगी अंकी बैसले
शतमख देखा. मग त्या ठिकाणी आश्चर्य वाटू लागलं. राजा इंद्राच्या जवळ जाऊन त्या पदवीला जाऊन तो राजा बसला. काय त्याचं मोठं पुण्य असं महाराज. कारण पुण्यवान लोकांचं पुण्यश्लोक त्या ठिकाणी जाऊन त्या पदाला पोहोचतात महाराज. कारण हे आमचं नागलगाव सुद्धा पवित्र अशा प्रकारचा आहे महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते एकच नाही महाराज. ऐकायला श्रोत्याची तशीच गर्दी आहे. दान देण्यामध्ये सुद्धा पहिला नंबर आहे. काय महान पुण्यसेवा महाराज. या ठिकाणी या कथाकल्पतरू ग्रंथाच्या निमित्तानं जे काही अशा प्रकारचा मारुत्याची सेवा या ठिकाणी होऊ लागले. महान सेवा या ठिकाणी होऊ लागली. बोला बाहेर 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 हो का. माने येणे ना चरित सुकृत केश इंद्र पद झालं प्राप्त. मज करोनी पदार्थ विष्णुदूती स्थापिला. दाखवायचं काय मी त्या ठिकाणी ते म्हणू लागले काय राजाचं महान पुण्य होतं महाराज. कशामुळे ते इंद्रपद त्याला
रामकी मंदिरी म्हणून एक म्हणजे एक आत्मा आहे महाराज, दोन जीव आणि शिव आहे, तीन गुण एक माणसाच्या शरीरामध्ये, सत्वगुण रजोगुण तमोगुण, 4 प्रकारचं शरीर आहे. माणसाला देवानं दिलेलं शरीर किती प्रकारचं आहे? 4 प्रकारचं शरीर आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, 5 तत्वाचं हे शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 6 विकार या शरीरामध्ये, काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ आणि अहंकार. 7 पाकळ्या, 8 धातू, 9 प्रकारची भक्ती, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, या दशेंद्रियावर ज्याचा ताबा आहे त्याचं नाव आत्माराम आहे. आणि त्या आत्मारामाला ब्रह्मस्वरूपामध्ये जर विलीन करायचं असेल तर देवाचं नाव घेतलं पाहिजे. हे बी ह्याच जन्माला हिची जन्मी घडे देवाचे भजन, आणि अनेकही ज्ञान नाही कुठे. पुन्हा मी जर घेतो म्हणलो तर हे पुन्हा जन्म मिळणारा नाही. मनुष्य जन्म एवढा मोठा आहे महाराज, हे जे जन्म आहे पुन्हा मिळत नाही. पुनर्मित्रम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही, याचा सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. सांगितले शास्त्रामध्ये सगळं मिळविता येईल, तरी मनुष्य जन्म पुन्हा मिळविता येत नाही. हजारो जन्माचं पुण्य पाहिजे, हजारो जन्माचं पुण्यही करावं लागतं तेव्हा हे मनुष्य जन्म मिळतो. कारण किती जरी तुम्ही सायास केला जीवनामध्ये तरी ही जीवन मिळत नाही. म्हणून या जन्माला येऊन देवाचं भजन करावं, देवाचं नामचिंतन करावं. म्हणून हे कथा कल्पतरू ग्रंथ इथं लावलेला आहे. बोला अंकाधिक मुनिजन त्याचे मनोमोहन कारण, पाठ मात्रे होय गर्जने काळ किंकरासी. किती महान महत्व आहे म्हणायचं. यमराजा सुद्धा जर आला तर यमाला सुद्धा वापस पाठवायची ताकद आहे. आमच्या सावित्रीनं गेलेल्या नवऱ्याचा प्राण पुनरपी मिळवून दाखवला. कशाचं महत्व आहे? नामाचं महत्व आहे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आणि आसानं ते करा देते तेथे. आणि जर त्याचं नाव घेतलो तर सोडवील माझा स्वामी निश्चयसी, आणि प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. म्हणून त्या ठिकाणी देव बाकीचं काही बघत नाही. तू चिंतन केलंय का आणि एकाग्र मनाने केलंय का एवढं बघतो म्हणून सांगू लागले. बोला सर्वांनी शांत बोलून घ्या. उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा. आता 2 प्रकार तुम्ही काम करता. कोणचे? पोती लवकरच संपली तर मात्र फुलाच्या हार होत नव्हते. लक्ष्मी विष्णू भगवंत लक्ष्मणाच्या उडल्यात आणि कृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश केले. आणि आता तुम्हाला आम्हाला भाऊ पडेल आणि मी विनंती करून तुम्हाला सांगतो तुम्हाला या ठिकाणी मग अतिशय भव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि ती मूर्तीला मात्र झोपल्यानंतर मूर्तीला उठून आमचे आदरणीय सौभाग्यवती पार्वतीबाई माधवराव गिरी या ठिकाणी दाम्पत्य म्हणून जोडीची पूजा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर सौभाग्यवती अंतकंडाबाई वीरभद्रप्पा गोरवळे नंबर 2 दाम्पत्य. नंबर 3 सौभाग्यवती रंजनाबाई राजकुमार गुंडरे. नंबर 4 सौभाग्यवती गंगूबाई सूर्यकांतराव शेरे. आणि नंबर 5 हे 5 दाम्पत्य कोंबड्या बसणार, त्याची विधिवत पूजा करणार. 5 सौभाग्यवती बबिताबाई दत्ता बिरादार, म्हणजे 5 मात्र या ठिकाणी दाम्पत्य जोडी बसून त्याची पूजा प्रारंभ करण्यात येईल. पूजा विधी संपल्यानंतर ते तात्काळ मात्र स्थापनावरी करण्यात येईल. वरल्या बाजूला पुढल्या बाजूला जे आमचे इंजिनियर साहेब होते त्याचे एक संकल्प होते या ठिकाणी की हे मात्र आपण या ठिकाणी राम लक्ष्मण सीता मूर्ती बसवायचं आहे. त्याचं संकल्पना आता हनुमंतरायाने आता कार्यक्रम दिला महाराज. आणि वडी मूर्ती बसवल्यानंतर आपलं दररोजचं जे नियम 14 काळ म्हणजे 14 रत्न आहेत. या 14 रत्नाची मात्र शेवटचं रत्न आहे अमृत रत्न. आणि ते रत्न तुम्ही उद्या पुणे ऐकायला विसरू नका. आणि गावामध्ये जे मिरवणूक फिरता तुम्ही एक अयोध्यामध्ये तुम्हाला इतकं पुण्य मोठं लागल की जे नरेंद्र मोदीवर काम केले ते या ठिकाणी आमचे लहान वयाने लहान पण कीर्तीने महान ते काहीतरी गावामध्ये भक्तिमय वातावरण हवं असं अपेक्षा करून कथा कल्पतरू ग्रंथ या ठिकाणी लावण्यात आलं. आणि त्या 14 कांडाची शेवटी सांगता अमृतमयी कांड या कांडाचं नाव आहे अमृत. हे सांगता होईल. हे सांगतानंतर लगेच मात्र श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की, कपिवर महारुद्र हनुमान की
हरी. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमः. वैशंपाय नमः. ती भरता ऐसी पवित्र हे गीता, तिचे महात्म्य संकलिता कठीण असतात शायत्मका. अतिशय गोड महाराज, खडी साखरेचा कणा राहते. समजा तर त्याला समजा गटशिरी जर गिळलो तर काही गोडी लागते का खडी साखरेची? काही नाही. जसं त्याला खडी साखरेच्या खड्याला जर तुम्ही इथे चढवायला लागलो तर त्याची गोडी वाढत जाते. जसं एक अन्नाचा घास तोंडामध्ये चटणी जर टाकला त्याचं माधुर्य काही निर्माण होत नाही, पण एका घासाला जर 32 वेळा जर चावलं तर त्याचं रक्तामध्ये रूपांतर होतं. तसं एकापेक्षा एक अशा प्रकारचे गोड अध्याय महाराज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाले. 18 अध्यायाची गीता या ठिकाणी सांगण्यात आली. कोण सांगितलं? शिवप्रभूंनी पार्वती मातेला सांगितले. वंशन पाय ऋषी राजा जन्मेजय राजाला म्हणू लागले. अशा प्रकारची गोड कथा गीता मी या ठिकाणी संक्षिप्त भाषेमध्ये मी सांगू शकलो. असं गोड वंशन पाय ऋषी राजा जन्मेजय राजाला बोलू लागले. बोला. याचे करिता श्रवण पठन जाय दुःख दरिद्र निरसुना. सुफला होती कार्य संपूर्ण श्री वासुदेव प्रसादया. ऋषी राजा जन्मेजय राजाला बोलू लागले. राजा की या ठिकाणी जर अशा प्रकारचं जीवनामध्ये जर आपल्याला सुखाची जर अपेक्षा जर असेल, सुख जर आपल्याला प्राप्त करायचं असेल या जन्माला येऊन, तर काय केलं पाहिजे? तर या जन्माला येऊन त्या भगवंताचा नामाचा उच्चार केला पाहिजे. कारण माणसं सगळेच म्हणतात सुख पाहिजे, पण सुखाचं साधन काय हे माहित नाही आपल्याला. प्रत्येक माणसाला पाहिजे सुख पाहिजे, पण सुखाचं साधन काय? सुख कुठं आहे? सुख वाटे याची ठाई आणि बहुपायी संताच्या संत संगतीशिवाय सुखाची प्राप्ती नाही. वंशन पाय ऋषी जन्मेजय राजाला म्हणू लागले सुख पाहिजे आणि जर देवाचं जर चिंतन पाहिजे तर एकच अशी गोष्ट की नामस्मरण. नामस्मरणाशिवाय त्याला तर उपाय नाही. वंशन पाय ऋषी राजाला इथे सांगू लागले. बोला. राया पुशीला माझे लागुना किंवा संसारात पाय कवना. तरी हे गीता शास्त्र प्रमाण भगन मुखेची. वंशन पाय ऋषी राजा जन्मेजय राजाला बोलू लागले महाराज. आणि त्या ठिकाणी म्हणून सांगू लागले. राजा या संसारातून जर याचं जर मुक्त व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर ही एवढा अनमोल नरदेह जन्म भगवंतानं तुम्हाला दिला, पण या जीवनातला एक सेकंद जर मागितलो तरी पुन्हा मिळणारा नाही महाराज. कोटी विचिता सुवर्ण नरदेहीच्या विषदान न मिळा दक्षिण नाना साधने करीताही. तुम्हाला
आणखी ही बरं हे संसारातल्या गोष्टी कोणत्याही बघा तुम्ही. संसारात माणसं म्हणतात मी केलो, घर कोण बांधलं मी बांधलो, शेत कोण घेतलं मी घेतलो. मी म्हणल्यावरचे मुक्त असलेला माणूस बद्ध झाला, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझे माझे. मी म्हणल्यावरचे काय होतं अपाय होतो. कोणती बी तुम्ही संसारातली गोष्ट करा, एक एक वाक्य आहे महाराज महत्वाचं. एवढं तरी वाक्य घरला घेऊन गेलो, तुम्ही संसारात कोणती बी गोष्ट करा, मी शब्द वापरायचा नाही. देवाच्या कृपेनं झालं म्हणून की संसार परमार्थामध्ये विलीन झाला. कारण हे संसार कसा आहे, चौरंगाला पाये 4 आणि या संसाराच्या चौरंगाला पाये 3च राहतात. किती जरी संसार ही मोठा केला, या संसारात परिपूर्ण कोणीच नाही आणि होता बी येत नाही. राजा रावणानं फार मोठा संसार केला जगाच्या पाठीवर, सामान्य माणसाचं उदाहरण घेऊन भागत नाही. किती संसार होता, कोटी एरे जेथे काशानी तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी निवड सोन्यानं मडविलेले घर होते. 80,000 बायका, 1 लक्ष लेव, 1.25 लक्ष नातू, 14 चौघड्याचं राज्य भागदाराला. पण ज्यावेळेस रामप्रभू रामचंद्राच्या पुढे आले आणि युद्ध झालं, तारातीर्थी रावण पडला. रामप्रभू रामचंद्राने म्हणले लक्ष्मणा, एवढा मोठा राजा रावण तारातीर्थी पडला, काही इच्छा काही शिल्लक आहे का त्याची विचारा म्हणला. लक्ष्मणाने गेले जवळ आणि मला दादानी मला तुमच्याकडे पाठविल्या, काही इच्छा तुमची काही शिल्लक आहे का सांगा म्हणले झालं रावणाला. रावण म्हणला लक्ष्मणा, रामाने जर तुला पाठविल्या तर माझ्यासारखा राजा न भूतो न भविष्यती. माझं ऐश्वर काय, 80,000 बायका, 1 लक्ष लेव, 1.25 लक्ष नातू, 14 चौघड्याचं राज्य, कोटी घरे जेथे काशानी तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी, 7 कोटी निवड सोन्यानं मडविलेले घर होते. परंतु म्हणला झालं तेवढं वाचून बी कोणती इच्छा राहिली तर काही नाही म्हणला, इथून स्वर्ग लोकाला पायऱ्या बांधाव, एक इच्छा राहिली म्हणला. आणि दुसरी माझ्या लंकेच्या भोवताली जे समुद्र आहे ते अमृताचा करावी, दुसरी इच्छा राहिल्या म्हणला. लक्ष्मणाने जाऊन दादाला सांगितलं, रामप्रभू रामचंद्राला सांगितलं, आणि दादा राजा रावणाची अशी इच्छा आहे की इथून पायऱ्या स्वर्ग लोकाला बांधावं आणि लंकेच्या भोवताली जे खारा समुद्र आहे ते अमृताचा करावं. अमृताचा काय उपयोग आहे माहित आहे का आपल्याला? अमृत, मेलेला माणूस अमृत जर पिला तर जिवंत होतो आणि जिवंत असलेला माणूस विष पिला म्हणजे मृत्यू पावतो. एवढी अमृताची ताकद आहे. रामप्रभू रामचंद्राला दया आली आणि रामप्रभू रामचंद्र सायुज्य मुक्तीचा बाण घेऊन निघाले महाराज. रावणाच्या पुढे येऊन उभारले, काय रावणा तुला काय पाहिजे ते माग, मी द्यायला तयार आहे. रावणाने विचार केला, रामप्रभू रामचंद्र स्वतः येऊन उभारल्या आणि आपल्याला स्वर्ग लोकाला पायऱ्या बांधायचे आणि हे असलेला समुद्र, खारा समुद्र अमृताचा करायचा आहे. रावण म्हणतो म्हणाला, देवा जपी तपी लोक सगळे रातना दिवस देव मिळावा देव मिळावा म्हणून सायास करू लागल्या. मी हजारो वर्षे विरोधाभक्तीनं विरोधी भक्ती केलो आणि रामप्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावं म्हणून मी सायास केलो. प्रत्यक्ष देव माझ्या पुढे आल्यावर देवा मला नको आता ते राज्य, ते नको, काही मला नको
माझा हो निस्थिर मग बोलता झाला उत्तर मने राया कसा चार दत्त चित्तया वंशन पायनुषी म्हणू लागले राजा या नरदे जन्माचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर अशा प्रमाणे तो मला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ शकलो हे कारण कोणाचं आहे व्यासाचं आहे सांगू लागले बोला बापुशील होत्या माझा की कोण राहिला श्रीकृष्ण वंश त्या योग्य हे कथा विशेष कथिली तुझया राजा जन्मेंद्र राजाला म्हणू लागले कृष्ण भगवंताचा तू उच्चार केल्यामुळे मला सगळं गीता व्याख्यान तुला सांगावं लागलं असं पोषण पायनुषी राजा जन्मेंद्र राजाला बोलू लागले बोला आहे कथा भोपा परिणाशनिया झालं स्वर्ग मार्ग अनिया कवल्या पदाची मिश्रेणी सुधा रूपा मी अशा प्रकारची कथा आहे म्हणली कारण अमृत पिलेला माणूस चिरंजीव होतो कधो एक शब्द जर कर्णपटलावर पडला तर त्याचा उद्धारच होतो वंशन पायनुषी राजा जन्मेंद्र राजाला बोलू लागले बोला सकाळ हे श्रीकृष्णाची लीला जीवा जीवनली प्रेम तो श्रीकृष्ण घन सावळा कल्याण करो पुत्र पौत्री अशा प्रकारची रमणीय कथा गोड कथा ज्याच्या सर्वांना पटलावर पडली पुत्र पौत्र सगळ्याचं असणारं सुख त्यांना प्राप्ती होईल असं ग्रंथकर्ते बोलू लागले बोला जय जय श्री अनंता तू सगळ्या सुखाचा जाता सदारूपशी निहता तोची एक तेव्हा तू कसं आहे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा आणि जग व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा तू असा अविनाश परमात्मा आहे देव त्या ठिकाणी औषध पायनुषी देवाचं वर्णन करू लागले बोला आता सो स्तुती स्तवना कथा कल्पतरू झाला संपूर्ण तो इतिहास साकल करुण असे पुढली प्रसंगी राजा जन्मेंद्र राजाला म्हणू लागले हे देवाचं स्तवन पुढे म्हणले आता आणि या ठिकाणी अशा प्रकारचा कथाकल्पतरू ग्रंथाची सांगता या ठिकाणी होऊ लागलेली आहे कोण औषध पायनुषी राजा जन्मेंद्र राजाला ही कथा सांगू लागले बोला जन्मंजय राजा भूपती वैशंपायन वेदमूर्ती या दोन्हीची संगती घडली येथे ऋषी आणि राजा जन्मेंद्र राजाला म्हणू लागले मला सतसंगती घडली स्वहिता कारणे संगती साधूची आणि भावे भक्ती हरीची भेटी तेने संगती भेटणी माणसाच्या जीवनामध्ये वातूच्या दर्जाची संगत झाली संगत करणा बडी की तो अख्खल पडत पडत जाय आणि संगत करणा गधी की तो चुनचुन के खाय मला चांगल्या साधूची संगत घडली म्हणून अशा प्रकारचा कथाकल्पतरू ग्रंथ मला सांगाय आला सांगण्याचं भाग्य मिळालं कोण औषध पायनुषी राजा जन्मेंद्र राजाला ही कथा सांगू लागले बोला राजा रामचंद्र महाराज की जय गादीवर महाराज मूर्ती दर्शन मात्रे मन श्रवण मात्रे मन कामन रत्न खचित पारा तुझ गौरी कुमारा चंदनाची मूर्ती कुंकुम केश
केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंझुंती प्रेचरणी घागरी आम्हाला जय देव मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मरण श्रवण मात्रे मरण काम लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ तोंड वक्र तोंड त्रिनयना दास रामाचा वटपाये सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवन जय देव श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे माना श्रवण मात्रे माना कामना जय देव भारत मूळ श्री राजाचे भगवान सर्वांचे भारत झाला निर्माण त्याप्रती प्रश्न करतो जन्मोजयान समूळ सांगा मधला जय देव जय जय पांडवा स्वामी पांडवा धर्मा भीमा त्याप्रती उत्तर देतो श्री शाजासाचा नामे वंशन पायन सागर बुद्धीचा पाचा देवापासून जन्मा पाचाचा द्रोणाचार्यापासून संग्राम विधेचा जय देव जय देव जय जय पांडवा स्वामी पांडवा धर्मा भीमा अर्जुन नकुल सहदेवा जय देव जय देव अक्षग्रहापासून लक्षा श्रीकृष्ण हे नंबावरणी चक्री भाना पंचाराची पुंकर सैवर इंपूर्ण इंद्र सारावे मैस भावना जय देव जय देव जय जय पांडवा स्वामी पांडवा धर्मा भीमा अर्जुन नकुल सहदेवा जय देव जय देव राजसीय त्यापासून भूताचा खेळ दुर्जनानी केले रोखलीचा छळ अर्धवासी राहून पाहतो ऋषिदळ विराट नगरी कापट निवडिले सकळ जय देव जय देव जय जय पांडव स्वामी पांडवा धर्मा भीमा अर्जुन नकुल सहदेवा जय देव जय देव वर्णामध्ये धारे गौरव मूलगती सांगितले विधेया पार्था पार्थी गीता सांगे माधव जय देव जय जय पांडव स्वामी पांडवा धर्मा भीमा अर्जुन नकुल सहदेवा जय देव केले धर्मानी सव्वा लक्ष भारत झाला निर्माण जन्मजाना जागे पैशन पायन अनादिन पदे लक्ष्मी मधुरम जय देव जय जय पांडवा स्वामी पांडवा धर्मा भीमा